अपडेट न्यूज। दारव्हा शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही तसेच पेट्रोल उपलब्ध नाही अशा पाट्या लावण्यात आल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। शेतातील कामे, वाहतूक, व्यावसायिक तसेच वैयक्तिक कामांसाठी मोठ्या संख्येने नागरिक पेट्रोल पंपांवर येत असले तरी इंधन उपलब्ध नसल्याने त्यांना निराश होऊन माघारी फिरावे लागत आहे। सध्या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामं सुरू असून शेतकरी, ट्रॅक्टर चालक, वाहनधारक आणि सर्वसामान्य नागरिक यांना इंधन टंचाईचा मोठा फटका बसत आहे। यामुळे दैनंदिन कामकाज विस्कळीत होत असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे। या पार्श्वभूमीवर बहुजन मुक्ती पार्टीने इंधन टंचाईबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। देशाचे प्रधानमंत्री विदेश दौऱ्यावर असताना देशातील नागरिकांना मात्र इंधनासाठी वणवण भटकावं लागत असल्याची टीका पक्षाने केली आहे। बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष बिमोद मुधाने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दारव्हा शहरातील इंधन टंचाईची समस्या तात्काळ सोडवण्यात यावी। नागरिक, शेतकरी आणि वाहनधारकांना होणारा त्रास प्रशासनाने गांभीर्याने घ्यावा, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी नागरिकांना सोबत घेऊन रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल। इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी संबंधित प्रशासन आणि तेल कंपन्यांनी तातडीने पावलं उचलावीत अशी मागणीही पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। संपादक सय्यद मोती राठोड, पुरवठा निरीक्षक दारव्हा। आज आपल्या शासनाच्या वतीने मिळालेल्या पेट्रोल पंप व डिझेलबद्दल माहितीबद्दल आज तुटवडा निर्माण झालेला आहे। तो तुटवडा ग्राहकांनी साठवणुकीमुळे झाला असू शकतो किंवा शासनाकडून वेळोवेळी पुरवठादारांकडून त्यांच्या DAC नंबर किंवा ऑनलाईन DD होत नसल्याकारणाने हा तुटवडा होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। ती शक्यता नाकारता येणार नाही। पुरवठादारांनी पेट्रोल व डिझेल हे मुबलक प्रमाणात शासनाकडून उपलब्ध होत असल्याकारणाने तालुक्यामध्ये त्याची टंचाई भासू शकते किंवा त्याची शक्यता नाकारतासुद्धा येत नाही। परंतु लोकांनी जागरूक राहण्यात शासनास मदत करावी। आज दारव्हा तालुक्याअंतर्गत 4 पेट्रोल पंपामध्ये पेट्रोलचा साठा हा उपलब्ध नाही आहे। ते साठा लवकरच उपलब्ध होईल। कोणीही गैरसोय करून किंवा डिस्पेन्सर कॅनमध्ये किंवा साठवणूक करून आपल्या घरी स्टोरेज करू नये। लोकांची आपण जबाबदारी घ्यावी आणि सहकार्य करावे। मी बिमोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम मी सध्या उभा आहे दारव्ह्याच्या पेट्रोल पंपावर। आणि पेट्रोल पंपाची अशी परिस्थिती आहे दारव्हा तालुक्यातली की प्रत्येक नागरिक या ठिकाणी येत आहे आणि तो पेट्रोल पंपावरील डिझेल पेट्रोल नाही अशा पाट्या वाचून निघून जात आहे। आज दारव्हा तालुक्यामध्ये दारव्हा ते कारंजा रोडवर 3 पेट्रोल पंप आहेत। त्याचबरोबर इकडे दारव्हा ते यवतमाळ रोडवर बोरीपर्यंत 3 पेट्रोल पंप आहेत। त्याचबरोबर इकडे सुद्धा आर्नी रोडवर, दारव्हा ते आर्नी रोडवर सुद्धा 2 पेट्रोल पंप आहेत। परंतु आजूबाजूला कोणत्याही दारव्हा तालुक्यातील अलीकडच्या जे 2 किलोमीटर अंतरावरच्या कोणत्याही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल नाही। आणि आधीच्या काळात सांगितलं जात होतं, आमचे जिल्हाधिकारी सुद्धा सांगत होते की पेट्रोल डिझेलची कुठेही कमतरता नाही, टंचाई नाही। परंतु आज दारव्हा शहरातील आणि आजूबाजूच्या तालुक्यातील नागरिकांना, ग्रामीण भागातील नागरिकांना अत्यंत पेट्रोल डिझेलच्या म्हणजे अडचणीचा सामना करावा लागतो। म्हणजे शेतकऱ्याच्या गोठ्यामध्ये होईल नाही आणि पेट्रोल पंपावर मात्र डिझेल नाही अशी परिस्थिती उद्भवलेली आहे। या देशाचे प्रधानमंत्री विदेशात फिरायला चालले आणि लोकांना म्हणतात की हे पेट्रोल डिझेल तुम्ही वाचवा, तेल कमी खा आणि स्वतः मात्र विदेश सवाऱ्या करत आहेत। आणि हे लोका सांगितले स्वतः कोरडे पाषाण अशी परिस्थिती इथे मात्र कोणत्याही प्रकारचे डिझेल पेट्रोल नाही। जनता त्रस्त झालेली आहे। याचा उद्रेक रस्त्यावर या ठिकाणी नागरिक जे आहेत ते रस्त्यावर उतरण्याची वेळ आता आलेली आहे। याचा निश्चितच आम्ही या बाबीचा जाहीर या महाराष्ट्र सरकारचा आणि केंद्र सरकारचा जाहीर निषेध करतो।
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अधिक तीव्र आंदोलन आम्ही करू आणि जनतेला सुद्धा रस्त्यावर उतरवू. धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.